नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सी वोटर सर्वेचे सध्याचे ताजे आकडे पाहिले की मला डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळातला दुसरा कालखंड आठवतो. ज्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे भ्रष्टाचाराचे आरोप, कथित घोटाळे, मिसमॅनेजमेंट, श्री राहुल गांधी यांनी फाडलेला ऑर्डिनन्स, डॉक्टर मनमोहन सिंग यांची हतबलता आणि परिणाम 2014चा निकाल. भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लोक प्रचंड प्रमाणामध्ये नाराज आहेत. दोन मुद्द्यावर. आणि देशामध्ये नीट फुटली तशी राज्यामध्ये टीईटी फुटली. आणि मी अनेक वेळेला म्हटलं की ही परीक्षा गरज नसताना घेतली जाते आहे. आणि म्हणून आता जो पर्याय काढला आहे टीईटी संदर्भामध्ये, त्याही संदर्भातल्या जर लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर असं लक्षात येतं आहे की जे देशामध्ये श्री नरेंद्र मोदी यांना कळतही असेल पण ते बोलत नाहीयेत, तीच परिस्थिती कदाचित श्री देवेंद्र फडणवीस यांच्याही बद्दल असू शकते. मी हे काय म्हणतोय, कशासाठी म्हणतोय आणि 71% लोक कशामुळे भाजपवरती नाराज आहेत की जो आपला वोटिंग प्रेफरन्स बदलू शकतात, हे लक्षात घेण्यासाठी अर्थातच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भारतीय जनता पार्टीला जे लोक मतदान करतात त्यांचे विचार स्पष्ट असतात. ते धार्मिक ध्रुवीकरण, ते नरेंद्र मोदी किंवा तत्सम असा नेता की जो नेता ह्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकेल अशा पद्धतीचा विचार, किंवा ते की ज्यांना विकासाची वेगवेगळी प्रारूप आवडतात, असे लोक विरोधकांनी केलेल्या कोणत्याही प्रचाराला न बळी पडता भाजपला मतदान करत आलेली आहेत 2014 पासून ते आज तागायत. पण सगळंच आलबेल नाही आहे. हळूहळू आर्थिक आघाड्यावरच्या काही अपयशामुळं आणि आता नीट संदर्भातल्या आणि राम मंदिरातल्या देणगी संदर्भातल्या घोटाळ्यामुळं सरकारचे प्रतिमा त्याचं पूर्ण भंजन झालं आहे. सी वोटर वेगवेगळ्या मुद्द्यावरती देश पातळीवरती सर्वेक्षण करत असतं. त्या सर्वेक्षणाची पद्धत ही टेलिफोनिक आहे. सॅम्पल साईज साधारणतः 4 ते 5 हजार असते आणि त्या सॅम्पल साईजवर आधारित जेव्हा सी वोटर वेगवेगळे प्रश्न विचारते त्यावेळेला ज्यांना प्रश्न विचारले जातात त्यांचे राजकीय कल, तरुणांचं मत, या सगळ्या बाबी विचारात घेऊन हा सर्वे केला जातो. आता तुम्हाला आकडेवारी सांगतो जो श्री देवेंद्र फडणवीस यांनी पण लक्षात घेण्यासारखा आहे. देशाच्या शिक्षण पद्धतीने बोर्डाच्या परीक्षेची रचनेशी संबंधित प्रश्न होता. सी वोटरच्या अहवालामध्ये या सर्वेक्षणात 71% लोकांनी देशातील इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षा पद्धती आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये तातडीनं आणि मोठे बदल करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय. केवळ 10% लोक सध्याच्या पद्धतीवरती समाधानी आहेत. नीट आणि सीबीएसईच्या घोटाळ्यानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये 71% व्यतिरिक्त काही लोकांनी आणखीन काही महत्वाची मतं नोंदवलीत. 72% लोकांचं मत असं आहे की नीट आणि सीबीएसईच्या या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे, जे लवकरच नवीन मतदार असतील, तरुण मुलंही, आणि ते असं म्हणतात की त्यांचा वोटिंग प्रेफरन्स हा बदलू शकतो. 70% लोकांचा आरोप आहे की गेल्या 5 वर्षामध्ये शैक्षणिक बाबीवरील शासनाची गुणवत्ता, क्वालिटी ऑफ गव्हर्नन्स खालावली आहे. 66% लोकांचं मत आहे की केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा. 61% लोकांची मागणी आहे की राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला बरखास्त करून परीक्षा घेण्याचे अधिकार पुन्हा राज्याकडे सोपवावेत. थोडक्यात सांगायचं झालं तर 71% लोक हे भाजप सरकारवरती नाराज आहेत, म्हणजे ज्यांच्या संदर्भात प्रश्न विचारले. इंटरेस्टिंगली राम मंदिराच्या देणगी संदर्भामध्ये जे सर्वे करण्यात आलं ते सर्वे काय सांगतात? जनतेमध्ये संताप आहे. लोकांचं स्पष्ट म्हणणं आहे की राम मंदिरासाठी दिलेल्या देणग्यामध्ये घोटाळा करणं म्हणजे करोडो हिंदूच्या आस्थेशी आणि विश्वासाशी केलेला खेळ आहे. बहुतांश नागरिकांनी या प्रकरणाची उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. कारण भाजपशी निगडीत असलेली मंडळीच, व्हीएचपीशी निगडीत असलेली मंडळीच सूचकपणे बोलतायत की आम्ही जर फार बोललो तर आमच्या जीविताला धोका होईल. आता हे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं सरकार असून आणि प्रवीण तोगडिया यांना व्हीएचपी मधून बाहेर काढल्यानंतर हा व्हीएचपी जवळपास नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी
सलगी राखणारा असून ज्या पद्धतीनं दोघांनी नियुक्त केलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेली मंडळी राम मंदिरांच्या न्यासावरती होती, चंपतराय वगैरे, त्यानंतर हा घोटाळा झालेला असल्यामुळं लोकांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे. आणि ह्या संतापामुळंच असं दिसतं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये लोकांची नाराजी आहे आणि त्या नाराजीचं रूप हे या सर्व्हेमध्ये दिसतं आहे. जनतेने असं म्हटलंय की जे या घोटाळ्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, पण राजकीय पक्षाचे आरोप प्रत्यारोप काही जरी असले तरी धार्मिक स्थळांच्या पैशात पारदर्शकता असायला हवी. ही पारदर्शकता नाहीये आणि इथे ट्रान्सपरन्सीचा अभाव असल्यामुळं आता जे काही सुरू आहे त्याच्यामध्ये लोक प्रचंड नाराज. अर्थात कोणी म्हणेल की विरोधी पक्ष सक्षम नाही आहे वगैरे. माझं असं मत आहे की राष्ट्रीय पातळीवरती 2004ला लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या आणि ज्या वेळेला दिवंगत प्रमोद महाजन आणि दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना पूर्ण विश्वास होता की इंडिया शायनिंग करते, त्यावेळेला सोनिया गांधी ज्या राजकारणात तशा तुलनेनं नवख्या होत्या, त्यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस पक्षानं जो काही दणका दिला त्यानंतर 10 वर्ष लागली पुन्हा भाजपला सत्तेवरती यायला. आता डिलिमिटेशनचा प्रयोग करून ज्या पद्धतीनं लोकांच्या मनातली ही नाराजी आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केंद्रीय पातळीवरती भाजप करत असलं तरी माझ्या मते मी जे काही लोकांमध्ये फिरतोय आणि अंदाज घेतोय सगळं आलबेल नाही. तेच राज्यामध्ये पण हळूहळू घडू लागले. सीईटीचा पेपर, टीईटीचा पेपर फुटल्यानंतर ज्या पद्धतीनं सरकारनं कायदेशीर कारवाया करणं, ज्या पद्धतीनं ह्या शिक्षकांच्या मनामध्ये आत्मविश्वास जागृत करणं, ते न करता आणखीन आता नवीन बाब केली आहे ती म्हणजे आता ऑनलाईन परीक्षा ते घेणार आहेत आणि कोणाकडून तर जे SBI आणि तत्सम संदर्भातल्या IBP वगैरे त्यांच्याकडनं हे परीक्षा घेणार. माझ्या मते पुन्हा मी सांगतो की जे सेवेमध्ये शिक्षक आहेत त्यांना ही परीक्षा देण्याची अजिबात गरज नव्हती. त्यांच्यासाठीचे हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यावर आधारित जे निकष लावलेत ते कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू सारख्या राज्यांनी केलेत. तशा पद्धतीचं न करता आणखीन काठिण्य पातळी वाढवणं म्हणजे सरकारच्या विरोधातला रोष वाढवणं असं आहे. कारण एकतर आत्ता वेगळ्या कामामध्ये ह्या क्षणाला शिक्षक गुंतलेले आहेत. अनेक शिक्षक हे सर्वेक्षणाच्या कामात आहेत, मतदार लोक जनगणनेच्या, त्याशिवायची अशासकीय कामं आहेत आणि ह्या कामाच्या व्यतिरिक्त आता तुम्ही त्यांना ही परीक्षा द्यायला लावणार आहात की ज्याची काठिण्य पातळी अधिक आहे. माझ्या मते राज्यामध्ये सुद्धा जे काही इन्स्टिट्यूशनल करप्शनची भानगडी सध्या सुरू आहे त्या भानगडी बरोबरच ज्या पद्धतीनं पेपर फुट्टीचे सगळी प्रकरणं घडत आहेत आणि आश्चर्यकारकपणे राज्याच्या शिक्षण विभागामध्ये ज्या तातडीनं पदोन्नती दिली गेलेली आहे ज्याच्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये संशय आहे, ते पाहता नरेंद्र मोदी यांनी जशी मन की बात मध्ये या राम मंदिरांच्या फुटलेल्या देणगी संदर्भातल्या घोटाळ्यासंदर्भात किंवा नीटच्या CBSEच्या घोटाळ्यासंदर्भात भाष्य केलं नाही, तसंच जर श्री देवेंद्र फडणवीस करत राहिले तर राज्यामध्ये सुद्धा देशापेक्षा वेगळी परिस्थिती असणार नाही. लोक नाराज आहेत आणि ते संधी मिळेल त्यावेळेला व्यक्त होती. ती नाराजी हळूहळू साचत गेली आणि नंतर जे काही घडलं ते आपण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात बघितलंय. भलेही विरोधी पक्ष आज सक्षम नसला आणि तिथे अनागोंदी असली तरी काँग्रेस पक्ष हा पर्याय भाजपाला ठरू शकतो अशी सद्यस्थिती देशात तयार होत चालली. अलार्म बेल आहे भाजपसाठी. आय होप की ते ऐकतील. थांबूया आपण इथे. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.